रोटेशनल डायनामिक्स याच्यावरती आतापर्यंत जे काही प्रिवियस इयर्स क्वेश्चन्स आले त्याच्याविषयी आपल्याला आता प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. कोणते कोणते प्रश्न आतापर्यंत आले ते सर्व क्वेश्चन्स आपल्याला इथं सॉल्व करायचं आहे. ओके. एमएसटी सीईटी मध्ये 2019 मध्ये हा प्रश्न पडलेला होता स्टुडंट्स. ओके. तर काय प्रश्न होता तो, when W joule of work is done on a flywheel, its frequency of rotation increases from N1 to N2. N1 Z hertz है ना, N1 hertz to N2 hertz. Then Mi of the flywheel about its axis of rotation is given by. आपको Mi कैसे निकालना है. ओके ओके. तो ये तुम्हारे ऑप्शंस हैं. हे तुमचे ऑप्शन्स आहेत स्टुडंट्स. पहा आता मी सोल्युशन लिहितोय. तुम्हाला सर्वांना माहिती आहे विद्यार्थ्यांनो, काय रे, वर्क डन बरोबर फॉर्म्युला आहे टाऊ इनटू थीटा. हा तुमचा फॉर्म्युला आहे विद्यार्थ्यांनो. वर्क डन बरोबर काय आहे, वर्क डन ह्याला म्हणायचं टाऊ म्हणजे टॉर्क. टॉर्क इनटू थीटा हा त्याचा फॉर्म्युला आहे. टॉर्क इनटू थीटा हा त्याचा काय आहे, फॉर्म्युला आहे. ओके. आता इथं पहा स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, टाऊ बरोबर काय रे, अल्फा इनटू थीटा काय आहे, टाऊ बरोबर काय आय इनटू अल्फा असा फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अल्फा. अल्फा म्हणजे काय, इथं अँग्युलर एक्सेलरेशन आहे. मग मी काय करतो स्टुडंट्स, ह्याला वर्कडनला आपण डब्ल्यू म्हणूया आणि मी काय करतोय, ह्या टाऊच्या ठिकाणी काय घेतोय, टाऊच्या ठिकाणी आय अल्फा थीटा घेतो आहे. काय घेतोय, आय अल्फा थीटा घेतो आहे. ओके. तर ह्याला इक्वेशन 1 म्हणा. काय म्हणा, इक्वेशन 1 म्हणा. तुम्हाला कायनेमॅटिक इक्वेशन माहिती आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे बघा विद्यार्थ्यांनो, फर्स्ट काय आहे, फर्स्ट हे आहे काय रे, काय आहे, v इक्वल टू u प्लस at हा पहिला झाला आणि s इक्वल टू काय रे, ut प्लस हाफ at स्क्वेअर आहे. v स्क्वेअर इक्वल टू काय आहे, u स्क्वेअर प्लस 2as. हे झाले तुमचे लिनियर, काय झाले तुमचे लिनियर मोशनचे झाले. आता एंगुलर मोशनचे कायनेमॅटिक इक्वेशन्स कोणते कोणते आहेत ते पहा. ह्याला आपण काय म्हणतो रे, हे जे v आहे ना, v ला म्हणतो आपण किती रे, ओमेगा 2 आहे की नाही, आणि u ला म्हणतो ओमेगा 1 आणि a ला म्हणतो अल्फा आणि t ला t म्हणतो. तर हे जसं पहिला आहे, दुसरा आहे आणि तिसरा आहे ना, तसं हे ओमेगा 2 इज इक्वल टू काय झाला, हे ओमेगा 1 झाला. काय झाला, ओमेगा 1 झाला. आणि s म्हणजे काय स्टुडंट्स, s म्हणजे काय रे, तो लिनियर डिस्प्लेसमेंट आहे आणि इथं काय रे, एंगुलर डिस्प्लेसमेंट आहे. थीटा इक्वल टू इथं किती झाला, ओमेगा 1t प्लस 1/2 अल्फा t स्क्वेअर. हे दुसरा इक्वेशन तयार झाला. ओके. आता हे तिसरा इक्वेशन काय स्टुडंट्स, बघा, ओमेगा 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, ओमेगा 1 चा स्क्वेअर 2 इनटू अल्फा. ये म्हणजे अल्फा आणि s म्हणजे काय स्टुडंट्स, थीटा. अशा पद्धतीने तुमचे काय झाले, इक्वेशन्स हे तयार झाले. आता मी हे इक्वेशन घेतो विद्यार्थ्यांनो, काय घेतो स्टुडंट्स, मी हे इक्वेशन घेतो. पहा बरं काय होतं, तो ओमेगा 2 स्क्वेअर, ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा आहे. ओके. 2 अल्फा थीटा आहे. मग आता आपल्याला काय करता येईल, ओमेगाचा आपल्याला अर्थ माहिती आहे परत. ओमेगा म्हणजे काय, ओमेगा म्हणजे आहे 2 पाय n. ओमेगाची व्हॅल्यू आहे, ओमेगा म्हणजे काय, अँगुलर वेलोसिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2 पाय n. हे व्हॅल्यू माहिती आहे. मग हे 2 पाय ओमेगा 2 आहे म्हणजे 2 पाय n2 याचा काय होतं रे स्टुडंट, स्क्वेअर होतो. आणि इथे किती आहे स्टुडंट्स, हे बघा, इथं ओमेगा 1 म्हणजे काय रे, 2 पाय n1 चं काय होतं रे, स्क्वेअर होतं, प्लस किती आहे 2 अल्फा थीटा. ओके. मग आता पहा मला काय करता येईल, इथे बघा, 2 चा स्क्वेअर 4 झाला, पाय चा
हे आपल्याला व्हॅल्यू पाहिजे इथं कोणाची व्हॅल्यू पाहिजे स्टुडंट्स अल्फा थीटाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला वी वांट हियर द व्हॅल्यू ऑफ ओनली अल्फा थीटा मग मला काय करायचे स्टुडंट्स मी असं करतो इथे इकडे येऊन या हे इकडे येऊन या काय होतं बघा रे 4 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर मायनस किती रे 4 पाय स्क्वेअर n1 स्क्वेअर इज इक्वल टू हे तर बघा किती आहे रे 2 अल्फा थीटा झालं किती झालं 2 अल्फा थीटा झालं आता मी काय करणार आहे पहा स्टुडंट्स असं करणार आहे काय करणार आहे इथून आणि इथून काय कॉमन निघतो ते काढणार आहे काय निघतो बाबा 4 पाय स्क्वेअर कॉमन निघतो आहे की नाही ह्या दोघातून काय निघतो 4 पाय स्क्वेअर कॉमन निघतो मी काढलेला आहे तर काय राहतं रे n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 2 अल्फा थीटा आहे ओके इथं मला काय अडचण आहे काही अडचण नाही आता हे दोन्हीकडे घेऊन यावं यू ब्रेक दिस टू हियर हा दोन्हीकडे घेऊन यावं काय होतं रे 4 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर अपॉन 2 झाला इज इक्वल टू किती झाला रे अल्फा थीटा झाला मग आता आपल्याला स्टुडंट्स काय करता येतं रे हे पहा हे 2 1 जा 2 आणि 2 2 चा काय झाला रे 4 झाला इथं 2 2 चा 4 झाला म्हणजे आपला तर काय राहतं पहा इथं तो काय असं येतं 2 पाय स्क्वेअर n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे अल्फा थीटा आहे अल्फा थीटाची आपण किंमत काढली वी हॅव determined here the value of alpha theta alpha theta ची किंमत काढली स्टुडंट्स आता ती व्हॅल्यू मला लक्षात घ्यायचं पहिल्यापासून तुम्हाला काय करायचे तुम्हाला प्रश्न तरी विचारलेला आहे काय विचारलेला आहे mi काढा म्हणजे mi इथे इक्वेशन 1 आहे ह्याला इक्वेशन काय होणार आहे 2 म्हणा आता इक्वेशन 1 घ्यावर पुन्हा एकदा इक्वेशन 1 we can write equation 1 we can write again equation 1 we can write कसं लिहू शकता हे बघा रे हे w is equal to I अल्फा थीटा आहे इकडे या अल्फा हे w अपॉन किती रे अल्फा थीटा is equal to काय झालं I झालं काय झालेलं आहे I झालेलं आहे मग आता स्टुडंट्स पहा आपल्याला काय करता येतं बघा आता आपल्याला असं करता येईल की आपल्याला I ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला फक्त आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला व्हॅल्यू पाहिजे काय I w is equal to काय आहे I अल्फा थीटा आहे काय आहे I अल्फा थीटा आहे w अपॉन अल्फा थीटा is equal to किती आहे रे I आहे मग आता मला सांगा अल्फा थीटाची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे मग ती व्हॅल्यू आपण इथे घेऊया हे w अपॉन किती आहे 2 पाय स्क्वेअर अपॉन n2 स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर इज इक्वल टू किती झाले इथे हे I झालेला आहे ओके ओके एनी प्रॉब्लेम आपल्याला आन्सर भेटला का भेटला I आपल्याला काढायचं आहे भेटला का भेटला अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे की नाही सर्वांना समजलाय का पुन्हा सांगायचं आहे सर्वांना समजलाय का पुन्हा सांगायचं आहे चला हे बघा आपल्याला वर्क डन म्हणजे काय वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे वर्क डन म्हणजे काय वर्क डनचा फॉर्म्युला आहे टाऊ म्हणजे टॉर्क इनटू काय रे थीटा अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे तो आता हे परंतु आपल्याला माहिती आहे आपल्याला काय माहिती आहे परंतु बट टाऊ बरोबर काय y इनटू अल्फा आहे मग ह्या टाऊची किंमत मी इथं घेतली I इनटू अल्फा घेतला आणि हा थीटा तसाच आहे ठीक आहे त्याला इक्वेशन 1 दिला आपण आता इथं सांगितलं होतं काय रे कायनेमॅटिक इक्वेशन्स कोणते लिनियर पण आहेत आणि अँगुलर पण आहेत ते 3 आणि ते 3 तुम्हाला दोन्ही पण मी काढून दाखवले होते नाही का तर त्याच्यापैकी मी काय केलं हा अँगुलर मधला शेवटचा घेतला ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा आणि ओमेगा म्हणजे काय स्टुडंट्स 2 पाय n आहे तर 2 असल्यामुळे n2 आला इथं 1 असल्यामुळे 2 पाय n1 त्याचा काय झाला स्क्वेअर झाला आता 2 चा स्क्वेअर किती होतो 4 पाय चा स्क्वेअर n2 चा स्क्वेअर काय होतो n2 स्क्वेअर होतो ह्याचा आपण स्क्वेअर केला ह्याचा आपण स्क्वेअर केला प्लस 2 अल्फा थीटा ठेवलेला आहे इकडचं तर इकडे आणलं काय होतं रे प्लस आहे
1 चा 2, 2 2 चा काय झाला, हे 4 झाला. 2 पाय स्क्वेअर इनटू स्क्वेअर मायनस n1 इक्वल टू अल्फा थीटा. हे काय आहे, अल्फा थीटाची व्हॅल्यू आहे. मग ही अल्फा थीटाची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. अल्फा थीटाची व्हॅल्यू बघा, इक्वेशन आपण लिहू शकता i * अल्फा थीटा. इथं i ठेवला, अल्फा थीटा इकडे आणलेला नाही का. मग अल्फा थीटाची किती किंमत लिहिली आपण, आहे की नाही. अशा पद्धतीने i बरोबर हे आलं w/2 पाय स्क्वेअर इनटू स्क्वेअर मायनस n1 स्क्वेअर. हे w/2 पाय स्क्वेअर इनटू मायनस n1 स्क्वेअर. फक्त ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. अशा पद्धतीने सोपे प्रश्न असतात, फक्त तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. ओके, थोडं समजलं. ओके, लिहा. बरोबर प्रश्न आला होता इकडे 2019 मध्ये. हा नीट मध्ये तुमचा प्रश्न आलेला होता की नाही. नीट जनरल त्याची बघा, अ सॉलिड सिलेंडर ऑफ मास. स्टुडंट पार इथं त्यांनी मास दिले तुम्हाला. मास, एक सॉलिड सिलेंडर आहे आणि त्याचं मास किती आहे स्टुडंट्स, हे 2 kg आहे. त्यानंतर रेडियस पहा, रेडियस किती आहे, हे 50 सेंटीमीटर आहे आणि त्या सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करा. सेंटीमीटरचं कन्वर्शन मीटर मध्ये करा. सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करा. ते करत असताना काय केलं पाहिजे स्टुडंट्स, हे ह्या 50 ला 100 ने काय केलं पाहिजे, डिवाइड केलं पाहिजे. तर हे सेंटीमीटरचं रूपांतर कशात होतं, मीटर मध्ये होतं. हे बघा, हा 0 कॅन्सल होतो, हा 0 कॅन्सल होतो की नाही. आणि पहा इथं बघा रे, 5 1 जा 5, इथं काय होतं 5 1 जा 5 आणि 5 2 जा. अशा पद्धतीने काय झालं, हे 1/2 मीटर. हे काय तुमचं रेडियस आली स्टुडंट्स. व्हॉट इज दिस, दिस इज युअर रेडियस. रेडियस किती आले, हे 1/2 आले. ठीक आहे. सेंटीमीटरचं रूपांतर आपण कशामध्ये केलं, मीटर मध्ये केलं. त्यानंतर पुढे बघा, an inclined angle of inclination. angle of inclination म्हणजे काय स्टुडंट्स, थीटा आहे. तो किती आहे रे, थीटा किती आहे, 30 डिग्री आहे. थीटा किती आहे, 30 डिग्री आहे. the center of mass of the cylinder has a speed. किती आहे स्पीड, v किती आहे, 4 मीटर पर सेकंद आहे. the distance traveled by the cylinder on the given surface will be. distance काढा, हे distance काढा. distance traveled by the हे cylinder on this surface. किती distance त्याने कापलेलं आहे, किती अंतर कापलेलं आहे. म्हणजे काय काढा स्टुडंट्स, हे s काढा. काय काढा, s तुम्हाला काढायचं आहे. ओके, मला वाटतं हे किती आहे, 30 आहे. हे किती आहे रे, h आहे. हा किती आहे रे, s आहे. तुम्हाला g ची व्हॅल्यू किती आहे स्टुडंट्स, g ची व्हॅल्यू किती आहे रे, म्हणजे 10 दिलेली आहे. मीटर पर काय आहे, सेकंड स्क्वेअर दिलेला आहे. the distance traveled by the cylinder on the inclined surface. inclined surface म्हणजे जो अँगल बनला ना, तर हे s काढा. काय काढा, हे s काढा. h दिले का ते तुम्हाला, हाईट दिले का रे, हाईट दिले का बघा बरं, नाही. हाईट, एक सेकंद, हाईट दिली का पाहूया आपण. हाईट तुम्हाला दिलेली आहे का, whether they have given to you height or not. they are not, again they are not given to height. चला, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे स्टुडंट्स. काय फॉर्म्युला माहिती आहे रे, वी नो. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला रे, वेलोसिटी, एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी. again on the rolling body on inclined plane without slipping. आपण हे एक्सप्रेशन प्रूव्ह केलेलं आहे. तर v बरोबर किती आहे स्टुडंट्स, हे 2gh आहे. अपॉन किती आहे रे, 1 प्लस हे k स्क्वेअर अपॉन किती आहे, r स्क्वेअर आहे. ओके, आता हे कोण आहे, सॉलिड सिलेंडर आहे. कोण आहे तो, सॉलिड सिलेंडर आहे. आणि सॉलिड सिलेंडर मध्ये इथे तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढता आली पाहिजे. म्हणजे k ची व्हॅल्यू तुम्हाला स्वतःला काढता आली पाहिजे. कसं काढणार मग स्टुडंट्स, याला इक्वेशन मी थोड्या वेळापूर्वी एक म्हणतो. काय म्हणतो, मग सॉलिड सिलेंडरचं mi चा फॉर्म्युला काय, फॉर सॉलिड सिलेंडर I किती रे, m r स्क्वेअर बाय
तुम्ही mk² घ्या इज इक्वल टू mr² बाय किती झालं स्टुडंट्स 2 झालं, बरोबर आहे की नाही. आता काय करा स्टुडंट्स, इकडचा m जातो इकडचा m जातो, हे काय झालं रे k² इज इक्वल टू किती आहे i² बाय 2 झालं, बरोबर आहे. तर तुम्हाला डायरेक्टलीच किंमत भेटली, कोणाची k² चीच भेटली, आपल्याला k² चीच भेटली. मग या k² च्या ठिकाणी r² बाय 2 ठेवायचं. आलं लक्षात. तुम्ही आता नवीन आहे, तुम्ही लक्ष देणार नाही त्या गोष्टी, आम्ही हे शिकलेलं आहे रेडियस ऑफ गायरेशन वगैरे, म्हणून तर म्हणला उठा जागे व्हा, गोधडीतनं बाहेर या आणि सांगत असतो नेहमी, तुमच्या लक्षात येत नसतं त्या गोष्टींच्या. हे इथं किती आहे बघा, हे v आहे, म्हणून मी काय करतो इक्वेशन म्हणून ते ठेवतो आय एम पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, आय एम पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. पहा therefore हे v इज इक्वल टू काय झालं स्टुडंट्स, v इज इक्वल टू काय झालं, हे 2gh आहे, इथं किती आहे रे 1 प्लस k² म्हणजे काय हे बघा किती आहे r² बाय 2 येतं, आणि खाली काय आहे, खाली डिनॉमिनेटर मध्ये काय आहे r² आहेच की आहे की नाही. हा सरळ पाहावर, टेन्शन न पाहू नका, सरळ पाहायचं आपल्याला, विदाउट टेन्शन लक्ष द्यायचं इथं आहे की नाही, टेन्शन फ्री पाहायचं. हे काय झालं, हे r² कॅन्सल झालेलं आहे. हे बघा स्टुडंट्स, हे v बरोबर काय होतं रे, v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती आहे काय 2gh आहे, किती आहे 2gh आहे, इथं किती झालं रे 1 प्लस किती आहे 1/2, 1 प्लस किती आहे 1/2. हे काय हे v बरोबर स्टुडंट्स लक्षात घ्या, हे काय हे 2gh आहे, 1 प्लस हाफ किती रे 1.5 होतं, किती होतं रे 1 अधिक अर्धा किती होतं 1.5 होतं, 1.5 म्हणजे काय झालं 3/2, 1.5 मीन्स 3/2 आहे की नाही. तर आता हे किती जातं 3/2 होतं काय 3/2. आता हे 2 वर जातो कसा, इट विल जंप अप असं होतं काय, असं होत असतो. मग v बरोबर काय झालं असं होतं, हे 4gh बाय किती झालं स्टुडंट्स 3 झाला. तुम्हाला ते v पण दिलेले पारे काय दिली, तुम्हाला त्यांनी वेलोसिटी दिलेली आहे, चला मग मी आता काय करतो, तुम्हाला g पण दिलेली आहे. आता काय करा, दोन्ही बाजूचा वर्ग करा, काय करा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, याची गरज नाही, तर म्हणायचं आणि करून टाकायचं ते. ओके चला, हे काय झालं रे v² इज इक्वल टू किती आहे 4gh² केल्यामुळे इकडचं काय झालं तर बरे, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेला आहे की नाही, हा निघून गेलेला आहे. आता v ची किंमत आपल्याकडे किती आहे पोरांनो, किती आहे रे 4 आहे, 4 चा स्क्वेअर किती झाला रे 16 झाला, हे किती आहे 4 आहे. हे g ची व्हॅल्यू दिली आपल्याला, किती दिली रे 10 दिलेली, g ची व्हॅल्यू किती दिली 10 दिलेली आहे. त्यानंतर हे h अपॉन किती आहे स्टुडंट्स, हे 3 आहे, बरोबर आहे. आता पुढे पहा, आता काय होतं हे बघा रे, हे 4 1 जा 4, 4 4 जा काय रे 16, टाकता येतं काय असं, काय झालं हे 4 इज इक्वल टू किती आहे 10/3 इनटू काय झालं h झालं. आता काम करा, हे 3 इकडे येऊन टाका आणि हा 10 इकडे येऊन टाका, 4 इनटू 3/10 त्याचं 10 इकडे आलं, बरोबर किती झालं रे हे h झालं आहे का नाही, समजलं का. इकडचं 3 इकडे जातो, हा 10 खाली येतो ना. अशा पद्धतीने आपण काय करूया, h ची व्हॅल्यू काढूया. चला आता हे 4 इनटू 3 म्हणजे काय झालं 12/10 इज इक्वल टू किती रे h आहे, 10 ने ह्याला डिवाइड करा म्हणजे काय झालं 1.2 मीटर इज इक्वल टू काय झालं h आला. h ची किंमत आली आपल्याकडे स्टुडंट्स, कोणाची किंमत आली रे h ची किंमत आलेली आहे की नाही. आपल्याला s काढा म्हटलं, s हे बघा या फ्रॉम दिस फिगर 10वी मध्ये या, यू कम इन 10th स्टँडर्ड. In 10th standard we have seen the trigonometric ratio sin theta, which theta sin theta, बरोबर काय झाले रे, कोणासमोरची बाजू भागिले कर्ण, opposite side upon hypotenuse, opposite side is h, opposite side is h, hypotenuse is s. They have given to you theta, then theta तो दिलेला आहे किती आहे sin 30 is equal to h by किती आहे s आहे. आता आपण h काढला स्टुडंट, किती आहे h, एक काम करा, इथं h किती आहे आपल्याकडे काढलाय आपण, किती काढलाय 1.2 आहे, अपॉन किती आहे s आहे नाही का. चला पुढे, तुम्हाला हे माहिती आहे विद्यार्थ्यांनो, काय माहिती आहे रे, काय माहिती लक्षात घ्या, हे किती आहे रे, हा समजा आपल्याकडे 30 आहे, हा किती आहे
असतात तर sin 30 किती होतो sin 30 कोणासमोरची बाजू म्हणजे किती 1 आहे sin 30 ची किंमत किती आहे 1/2 आहे sin 30 ची किंमत किती आहे 1/2 हे पाहिलं नाही पाहिलं आपण 10वी मध्ये 30 60 90 चे प्रमेय 30 अंशासमोरची बाजू 1 असते 60 अंशासमोरची बाजू √3 असते आणि हे 2 असतो 1√3 2 sin 30 बरोबर कोणासमोरची बाजू भागिले कर्ण 1 किती आला हे 2 आलेला आहे तर आता मी काय करतो स्टुडंट्स हेच घेतो इथं मी काय घेतो रे sin 30 म्हणजे किती आली 1/2 किती रे 1.2 s आपल्याला काढायची कोणाची s ची काढायची किंमत आहे की नाही हे अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं हे अंतर किती आहे ते काढायचं याने याला गुणाकार करा याने गुणाकार करा you multiply this to this to this s into 1 s आणि 2 into किती रे 1.2 s is equal to किती झालं 2 into 2 4 तर 2.4 मीटर तर या बॉडीनं इंक्लाइन्ड सरफेस किती कापलेला आहे 2.4 कापलेला आहे असा क्वेश्चन नीट मध्ये 2019 मध्ये आला होता 4 मार्कासाठी पहा अतिशय सोपे प्रश्न असतात कोणता आन्सर आहे आपलं कोणता आन्सर आहे हे आन्सर आहे आन्सर नंबर कोणता आहे ए आहे 2.4 ओके परत सांगायचे परत ऐकून घ्या मास दिलेला आहे मासचं काहीच काम नाही बरं दिले तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा मास दिलाय म्हणजे कुठचा वापर केला पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये असं आपल्याला वाटत असतं तसं काही नाही यार दिलेले आहे सेंटीमीटर दिलेले आहे 50 सेंटीमीटर आहे त्याला मी काय केलं पोरांनो मीटर मध्ये केलं सेंटीमीटर रूपांतर मीटर मध्ये करत असताना काय केलं पाहिजे 100 ने भागलं पाहिजे एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात 100 असतात तशा पद्धतीने ह्या 50 ला मी 100 ने भागलं हे 0 गेलं हे 0 गेलं हे 5/10 राहिलं तर 5 * 5 5 दुनी 10 तर काय झालं आरची किंमत किती झाली 1/2 मीटर आली ठीक आहे तरी तुम्हाला थीटा दिला किती आहे 30 आहे v दिला किती आहे 4 मीटर पर सेकंद आहे s तुम्हाला काढायचे विद्यार्थ्यांना s काढायचं आहे इथं तरी g पण दिली बघा g पण दिलेली आहे g किती आहे इथं 10 आहे ती किती आहे 10 मीटर पर किती आहे सेकंड स्क्वेअर आहे मग दिली तुम्हाला g ओके तर लिहिले वरती चला आपली बघा आता स्टुडंट्स वी नो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोणता वेलोसिटी बरोबर √2g/1 प्लस किती रे a²/r² हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे वेलोसिटी ऑफ रोलिंग बॉडी ऑन इन्क्लाइन्ड प्लेन विदाउट स्लिपिंग अशा प्रकारचं एक्सप्रेशन आपण पुढे केलेलं होतं फॉर सॉलिड सिलेंडर साठी बघा आपल्याला माहिती आहे पोरांनो ह्या k ची किंमत आपल्याला माहिती पाहिजे I बरोबर किती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया पुशिंग थ्रू सेंटर आहे की नाही तो काय हे mr² किती आहे 2 फॉर्म्युला आहे I च्या ठिकाणी मी काय घेतलं पोरांनो mk² घेतलं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे म्हणून हे m गेलं हे m गेलं आता काय झालं रे k² ची किंमत झाली r²/2 झाली डायरेक्टली k² ची किंमत ठेवून टाका इक्वेशन 1 बघा v काय झालं 2gs लिहिलं 1 प्लस हे k² म्हणजे r²/2 आणि छेदस्थानामध्ये r² आहे हे r² कॅन्सल झालेलं आहे 1 + 1/2 राहतं 1 + 1/2 चा अर्थ आहे 1 + अर्ध म्हणजे दीड 1 + अर्ध म्हणजे दीड दीड म्हणजे काय रे पोरांनो 3/2 आलं हा 2 वर येत असतो इट विल जंप अप लाइक दिस 2 * 2 4gh/3 झालं आता काय करा v ची काढायची आपल्याला ह्याला वर्गमूळाच्या बाहेर काढण्यासाठी काय करा दोन्ही बाजूचा वर्ग करा v² किती आहे 4gh/3 झालं तो काय हे v ची किंमत आपल्याकडे विद्यार्थ्यांनो किती आहे 4 आहे किती आहे 4 आहे 4 चा स्क्वेअर किती झाला 16 झाला आहे की नाही इथे किती आहे 4 ला 4 आहे इथे g ची किंमत 10 आहे h/3 तो काय हे 4 * 1 = 4 4 * 1 = 4 4 16 झालं का नाही इथं तो काय हे 4 किती आहे 10/3 h झालं इकडचा 3 इकडे आला 4 * 3 इकडचा 10 इकडे आलेला आहे की नाही 4 * 3 म्हणजे 12/10 12/10 म्हणजे किती रे 1.2 h आलं की नाही साक्षी आता पुढे काय करायचे तुम्हाला माहिती आहे फ्रॉम फिगर काय रे फ्रॉम फिगर sin थीटा बरोबर कोणासमोरची बाजू भागिले कर्ण कोणासमोरची बाजू h/s आहे h/s आहे तुम्हाला s च काढायचं विद्यार्थ्यांनो थीटा किती आहे 30 आहे थीटा किती आहे 30
आणि साइन 30 ची किंमत किती आहे 1/2 आहे. किती आहे 1/2 आहे. आणि हे h किती आहे रे 1.2 आहे. यस आहे. हिने ह्याला गुणलं हिने ह्याला गुणलं s बरोबर किती झालं 2.4 मीटर. दिस इज युअर आन्सर. आणि आपलं ऑप्शन कोणतं आलेलं आहे 2.4 आलेलं आहे. ओके ऑप्शन ए. सपना समजलं का? यस गुड. चला लिहा पटापट पटापट.